नमस्कार भक्त हो. श्री स्वामी समर्थ. आपण आपल्या या स्वामी लीला चॅनलवरती श्री स्वामी समर्थ महाराज, श्री गुरुदेव दत्त आणि नवनाथांच्या कथा ऐकत असतो. या कथा ऐकण्यामागे हेच कारण आहे की आपल्याबद्दल आणि गुरूंच्याबद्दल जे मनात भाव येतात ते जागृत व्हायला मदत होते आणि आपण गुरूंच्या विषयी किती आदर बाळगायला हवा हे या कथेतून समजतं. गुरूंवरती आपण पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवला तर गुरु आपल्यासाठी कोणकोणत्या रूपात आपल्या समोर येऊन आपल्याला मदत करतात हे या कथेतून आपल्याला समजत असतं. म्हणून ह्या कथा तुम्ही नक्की ऐकत राहा. आणि या कथा ऐकण्यामागे हेच कारण आहे की तुम्हाला गुरुचरित्र पारायण नाही जमत, स्वामी समर्थ यांचं स्वामी चरित्र सारामृत पारायण नाही जमत, नवनाथांचे कथासार वाचायला नाही जमत, तर तुम्हाला या कथेतून त्यांची लीला, अद्भुत लीला समजणार आहे. तर या कथा तुम्ही नक्की ऐकत राहा. चला तर आजच्या या अद्भुत लीला सांगणारी गुरुदेव दत्तांची कथा आपण ऐकूयात. आज आपण ऐकणार आहोत गुरुचरित्रावर आधारित गुरुदेव दत्तांची अद्भुत, हृदयाला स्पर्श करणारी, भक्तिपूर्ण आणि जीवन बदलून टाकणारी कथा, विपत्तीतील रक्षण. कृपया शेवटपर्यंत ऐका, कारण या कथेतील प्रत्येक क्षणात दत्त महाराजांची दिव्य लीला दडलेली आहे. नरसिंहवाडीच्या शांत पवित्र भूमीत गंगूबाई नावाची एक वृद्ध स्त्री राहत होती. नवरा गेला, नातेवाईक फारसे नाहीत आणि एकुलता एक मुलगा परदेशी नोकरीसाठी. तिचा एकमेव आधार म्हणजे श्री गुरुदेव दत्त. दररोज ती पहाटे उठून मठात जायची. दत्त महाराजांच्या पादुका स्पर्शून डोळ्यात पाणी आणून म्हणायची, दत्ताबा, माझ्या मुलाचं, माझ्या घराचं आणि माझ्या जीवाचं रक्षण तुमच्या हाती. गंगूबाई अत्यंत साधी, भक्तिमय, पण तिच्या चेहऱ्यावर एक गोष्ट कायम दिसायची, ती म्हणजे गुरुदेव दत्तांवरती पूर्ण विश्वास. त्या काळात गावात चोरीचे प्रमाण खूप वाढले. रात्रीच्या वेळी दरोडेखोर गल्ली बोळात फिरू लागले. लोक दरवाजे बंद करून बसू लागले. गंगूबाईचे घर एकदम टोकाला. क्षणभर सुद्धा धीर नाही, पण मनात एकच मंत्र जप, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. शेजारी म्हणाले, अगं बाई, इतक्या रात्री एकटी राहतेस, काही झाले तर? गंगूबाई हसून म्हणायची, मला कोण बघतो माहितीये? दत्त महाराज. एके दिवशी अमावास्येची रात्र, वादळ, वारा, अंधार, आकाशात ढगांचा प्रचंड गडगडाट. गंगूबाईने दार लावले, दिवा लावला आणि जप सुरू केला. अचानक तिला दाराबाहेर आवाज ऐकू लागला. दारात कोणीतरी दार वाजवत होतं. ती धिजून उभी राहिली. आवाज वाढू लागला, ए बाई, दार उघड, आज जे आहे ते देऊन टाक. 4-5 चोर दार फोडायला आलेले. गंगूबाईची भीती वाढली. तिने दत्त महाराजांच्या फोटोसमोर नमस्कार करून मोठ्याने हाक मारली, दत्ताबा, वाचवा, मी एकटी आहे, तुमच्याशिवाय माझा दुसरा कोणीच नाही. त्या क्षणी घरात दिव्य तेज पसरले. वारा वेगळ्या स्वरात वाहू लागला. गंगूबाईला कानाशी गोड, गंभीर आवाज ऐकू आला, भिवू नकोस, मी आलो आहे. तिने दाराकडे वळून पाहिले. दाराबाहेर एक पुरुष, तपकिरी काशाय वस्त्र, हातात त्रिदंड, कपाळावर तेजस्वी तिलक आणि त्याच्या चेहऱ्यावर अमर्याद शांतता होती. गंगूबाईच्या तोंडातून शब्द निघाले नाहीत, फक्त होठ हलले. महाराज. ते मंद स्मित करून म्हणाले, मी आहे, तू आज शांत बस. चोर
दार फोडायला धडका देत होते. पण जसा त्या दिव्य पुरुषाने त्रिदंड जमिनीवर टेकवला तशीच जमीन थररली. आकाशात कडकडाट झाला आणि चोर घाबरून पळून गेले. त्यांच्यातला एक म्हणाला, हे काय, हा साधू कोठून आला? याच्याकडून प्रकाश निघतोय, पळा रे. क्षणभरात दरोडेखोरांचा पूर्ण टोळी पळून गेली. गंगूबाई रडत रडत दार उघडून बाहेर आली, पण तो दिव्य पुरुष गायब. फक्त दारावर 3 तेजस्वी पावलांचे चिन्ह, त्रिपाद चिन्ह, दत्तांची मुद्रा. गंगूबाई गडगडून बसली आणि रडत म्हणाली, दत्ताबा, तुम्ही स्वतः आलात. दुसऱ्या दिवशी सकाळी गंगूबाई थेट मठात गेली. तेथे आश्चर्यकारक दृश्य होते. दत्त महाराजांच्या पादुकांवर ओलसर माती होती आणि मूर्तीवरती रात्रीच्या पावसाचे थेंब. मुख्य पुजारी म्हणाले, काल रात्री महाराज कुठेतरी गेले असावेत. मूर्तीवर अर्धवट चिखल आणि पाण्याचे थेंब दिसत होते. गंगूबाई रडत रडत सर्व सांगते. पुजाऱ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. गुरुदेव दत्तांनी स्वतः तुला वाचवलं बाई. मठात जमलेले भक्त भारावून जातात. चोर पकडले जातात. त्यांची चौकशी केली असता ते सांगतात, आम्ही त्या घरात गेलो होतो, पण तेथे एक दिव्य तेजस्वी साधू होता. त्याच्या त्रिदंडाने पृथ्वी हलली. आम्ही घाबरलो. हे ऐकून गावातील लोक आश्चर्यचकित झाले. सर्वांमध्ये दत्त भक्ती वाढते. गंगूबाईचे घर तीर्थक्षेत्रासारखे बनते. लोक तिच्या पाया पडतात. तुम्ही दत्तांना पाहिलं, तुम्ही भाग्यवान. पण गंगूबाई एकच म्हणते, मी नाही, दत्ताबा आहेत, तेच सगळं करतात. गंगूबाई शेवटी मठात जाऊन म्हणते, दत्ताबा, माझ्याकडे काही नाही, पण माझा विश्वास कायम आहे. मला मृत्यूपर्यंत तुमची सेवा करू द्या. त्या दिवसापासून तिच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज दिसून आले. ती स्वतः चालत असे, पण म्हणायची, मला दत्ताबा हात देऊन नेत आहेत. या कथेतून आपल्याला हाच संदेश मिळतो की संकटात हाक मारली तर दत्त महाराज स्वतः पुढे येतात. भक्तांच्या घरावर त्यांचे दिव्य संरक्षण कवच असते. दत्त हे रूपात नसतात, ते विश्वासात असतात. त्यांचे नावच संकटाचा विनाश करत असतं. भक्त हो, जर कथा आवडली असेल तर श्री गुरुदेव दत्त कमेंटमध्ये नक्की लिहा. दत्त महाराजांची कृपा नेहमीच आपल्यावरती राहो. चला तर मित्र हो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला नक्की सांगा. आणि दत्त महाराजांचे म्हणजेच गुरुचरित्राचे पारायण दर 6 महिन्यातून एकदा आपल्या घरात नक्की करा. मी दरवेळेला व्हिडिओमधून सांगत असते की गुरुचरित्र ग्रंथ हा इतका पवित्र आहे की त्याच्या पठणाने घरातील खूप साऱ्या समस्यांचं निवारण होत असतं. म्हणून दर 6 महिन्यातून आपण एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करायला हवं. आणि शक्य असेल तर वर्षातून एकदा 7 गुरुचरित्राचे पारायण प्रत्येकाने आपल्या घरात करायला हवे. तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.